श्री स्वामी समर्थ. 2026 हे वर्ष सुरू झालेले आहे आणि यंदाच्या या वर्षात 12ही महिन्यांमध्ये कुठल्या राशीला काय फळ हे आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. 2026 हे वर्ष ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे आहे. या वर्षी शनी महाराज हे मीन राशीमध्ये राहणार असून कुंभ राशीमध्ये राहू तर केतू सिंह राशीमध्ये राहणार आहे आणि गुरु महाराज हे मिथुन, कर्क आणि सिंह या तीनही राशींमधून भ्रमण करणार आहेत. असा एक दुर्मिळ योग किंवा घटना या वर्षी ही होणार आहे. अंकशास्त्राप्रमाणेही हे वर्ष रवीचे असणार आहे आणि पुढील प्रमाणे या 12ही राशींचे फळ आपण बघू. त्यामध्ये मेष राशी ही मेष मंगळाची आहे आणि मंगळ स्वामी असलेल्या या राशीमध्ये प्रगतीचे हे नवीन वर्ष असणार आहे. 7.5 आहे, त्यामुळे कष्ट भरपूर करावे लागणार आहे, प्रयत्न जास्त करावे लागणार आहे, पण कष्ट केले तर फळ हे निश्चित मिळणार आहे. या वर्षी नोकरीमध्ये बढतीचे बदलीचे योग आहेत. तसेच आरोग्याकडे आपण यावर्षी जरा जास्त लक्ष द्यायचे आहे. हाडांसंबंधीतील दुखणे हे वाढू शकतात किंवा होऊ शकतात, तर त्याबाबत थोडी आपण काळजी घ्यायची आहे. की वर्षभरामध्ये मेष राशीला जे उपाय करायचे आहेत ते पुढील प्रमाणे. त्यामध्ये मेष राशीच्या लोकांनी मंगळवारी हनुमान मंदिरात जायचं आहे. तिथेच बसून हनुमान चालीसा म्हणायचं आहे आणि त्याचबरोबर मंगळवारी लाल रंगाच्या वस्तू ह्या भेटवस्तू लोकांना किंवा गरजूंना दान करायच्या आहे. त्याचबरोबर शनी मंदिरात शनिवारी जायचं आणि शनी महाराजांना तेल रुईची माळ ही अर्पण करायची आणि शनी चालीसा हाही रोज वाचायचा. आता पुढील जी राशी आहे ती वृषभ राशी आहे. शुक्राची राशी असलेली ही वृषभ राशी यांना या राशीला ऐहिक सुखाची अत्यंत आवड आहे आणि या वर्षी अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे यांचे रखडलेले सर्व कामं पूर्ण होतील. तसेच कौटुंबिक जीवनाचा आनंद यावर्षी जास्त प्रमाणात त्यांना घेता येईल. तसेच घर, गाडी, बंगला याबाबत आपले जे काही स्वप्न असतील ते यावर्षी पूर्ण होतील. आणि त्याचबरोबर यावर्षी तुम्हाला वर्षभरात जे उपाय करायचे आहेत त्यामध्ये शुक्रवारी देवीच्या मंदिरात जायचं आहे. देवीला पांढरे फुलं हे अर्पण करायचे आहे आणि त्याचबरोबर शक्य असेल तर रोज नाहीतर किमान गुरुवारी गाईला गुळाची पोळी ही खायला द्यायची आहे. पुढील जी राशी आहे ती मिथुन राशी आहे. बुध स्वामी असलेली ही मिथुन रास अतिशय व्यवहारिक आणि त्याचबरोबर करिअरला प्राधान्य देणारी अशी यंदा बघायला मिळणार आहे. या राशीचा गुणधर्म आणि यंदाचं वर्ष हे अतिशय मिळतं जुळतं आहे. व्यवसायात प्रगती कशी होईल किंवा नोकरीमध्ये आपलं प्रगती कशी होईल हे यावर्षी या लोकांचं स्वप्न असणार आहे. व्यवसायात जास्तीत जास्त प्रगती करण्यासाठी कल ठेवून हे लोक मोठी गुंतवणूक करू शकतात आणि त्याचबरोबर नोकरीतही हे मोठं यश प्राप्त करू शकतात. यांच्यासाठी उपाय म्हटलं तर यांनी गणपतीला बुधवारी 21 दुर्वा अर्पण करायचे आहे आणि मनातील इच्छा सांगायची आहे. त्याचबरोबर ओम गण गणपती नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप यंदाच्या वर्षी करायचा आहे. बुधाची राशी असलेली ही मिथुन राशी ही गुंतवणूक करताना मात्र थोडीशी डगमगणार आहे, तर खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायची नाही, ही काळजी यांनी यावर्षी घ्यायची आहे. डॉक्टर नेहा जोशी, दत्त अनघा वास्तू रिसर्च सेंटर, नाशिक.